कांग्रेस पार्टी म्हणताय, राहुल गांधी म्हणताय, हिंदी मध्ये उर्दू मध्ये एक शेर आहे, दुआ करो सलामत रहे मेरी हिम्मत, दुआ करो सलामत रहे मेरी हिम्मत। सैकड़ों तूफान पर आप सबका साथ लेकर हम भारी हैं, हम लड़ेंगे और जीतेंगे। आज हमारे मराठा समाज के हमारे सामाजिक कार्यकर्ता सभी साथी, देखिए कांग्रेस में और भारतीय जनता पार्टी में यही फर्क है, खास फरक आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये। आपल्या समाजाचे नेते आले, आपली घराणी मांडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांना आश्वासन देऊन पाठवलेला आहे, विश्वास देऊन पाठवलेला आहे की काँग्रेस सर्व जाती जमाती आणि समाजाला न्याय देणारा पक्ष आहे, सर्वांना जे मागितलेला समाज आहे, सर्वांना आरक्षण भेटला पाहिजे, ही भूमिका राहुल गांधी पासून काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गटामध्ये आहे आणि आमची सर्वांची ही भूमिका आहे। मित्रांनो, आज आमच्या पूर्वी आपल्या आशीर्वादाने नांदेड लोकसभा क्षेत्रातून निवडून गेलेले खासदार श्री वसंत चव्हाण जी इथे बोलत होते, बोलताना आपण सर्वांना धन्यवाद दिला। मी पण नांदेड आणि मराठवाड्याच्या प्रत्येक मतदाराच्या हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, ओबीसी, मराठा, धनगर, एससी, एसटी प्रत्येक समाजाला धन्यवाद देतोय की भारतीय जनता पक्षाची जमानत जप्त करण्याचा काम मराठवाड्यातून आपण सर्वांनी गेल्या लोकसभाच्या निवडणुकांमध्ये केलेला आहे। मित्रांनो, आणि कल्याण काँग्रेसचा आमचा नेता वसंत चव्हाण साहेबांचा नेता, अशा नेत्यांना देशाची लोकसभामध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन पाठवला आहे। आता बारी आहे महाराष्ट्र करायची, कोणाकडून? ज्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला, ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला, ज्यांनी ओबीसी समाजावर अन्याय केला, ज्यांनी अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला, महिलांवर अन्याय केला, युवकांवर अन्याय केला, एससी एसटीचा जो आरक्षण आहे त्या संपवण्याच्या कट ज्यांनी रचला, अशी भारतीय जनता पार्टीची महायुती सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं काम येणाऱ्या विधानसभेला करायचं आहे। हा संकल्प घेऊन आपल्याला तिथून आज जायचं आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांची तयारी आहे की नाही? किती तयारी आहे? हात वर करून नेत्यांना सांगा, आश्वास करा की येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याची 9 विधानसभा काँग्रेस महाविकास आघाडीशिवाय कोणी निवडून येणार नाही। हा संकल्प आणि निर्धार करण्याचं काम आपण सर्वांनी आज ते करून गेला पाहिजे। मित्रांनो, प्रत्येक समाजावर अन्याय, अरे किती शांत करायचं, किती शांत करायचं। परवाच देशाच्या लोकसभामध्ये मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये चुकीची तरतूद करण्याचा बिल आणला आणि त्या बिलच्या विरोध जर जोरात कोणी बोलला असेल तर आमचे काँग्रेसचे केसी वेणुगोपाल साहेबांनी राज्याच्या लोकसभामध्ये सांगितलं, फलकावून सांगितलं की हा जो बिल तुम्ही आणताय ते चुकीचं आहे आणि याचा विरोध करणार आहोत। आज सगळ्या देशात जाती जातीमध्ये ते हिंदू देवस्थानाची जमीन काबीज करायचं, मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये तरतूद करून मुठीभर मित्रांना ती जागा देऊन टाकायचं, तरुण महाराष्ट्राचे तरुण बेरोजगार लोकांना रोजगार देण्यासाठी ज्या कंपन्या आहेत त्यांना गुजरातला शिफ्ट करून द्यायचं। किती दिवस सहन करणार?
का आले? एका शक्ती संपलेली आहे लोकांची. मित्रांनो, आपण सगळ्यांना समजून घेतला पाहिजे. आणि नांदेडचा विषय काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. मी पण तुमच्या सोबतच आहे. मी पण खूप नांदेडचा दौरा केलेला आहे. लोकसभा आहे तर चला नसीम खान, विधानसभा आहे तर चलो नसीम खान, महानगरपालिकाच्या निवडणुका आहे तर चला नसीम खान. आता ते निघून गेले, दिल्लीला निघून गेले. पण जर तर गेले नसते तर आमचे चव्हाण साहेब खासदार झाले असते का? झाले असते का? वसंत चव्हाण साहेब, हा तुमचीच तकदीर आहे. तुमचा लक आहे, तुमचा लकमुळे ते तिथे गेले आणि तुम्ही दिल्लीच्या लोकसभामध्ये पाहू. आता जे झाला मागे जे झाला ते जाऊ द्या, विसरून जा. त्याच्यावर आम्हाला भाषाने चर्चा करायचं नाही. आपण सोबत काम केलेलं होतो, त्याच्यावर आपल्याला अजिबात भाष करायचं नाही. आपल्याला पुढे बघायचं आहे. आपला मराठवाडा सांभाळून घ्यायचा आहे. मराठवाड्याची प्रत्येक जाती जमाती जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे. या महाराष्ट्राला वाचवायचं आहे. हे जे भ्रष्टाचारी सरकार बसलेली आहे मुंबईमध्ये, टक्केवारी घेणारी सरकार जे बसलेली आहे मुंबईच्या विधानसभामध्ये, या सरकारला तिथून काढायचं आहे मित्रांनो. आणि जशी आमच्या अनेक नेत्यांनी सांगितलं की हा मराठवाडा आणि हा महाराष्ट्र शंकरराव चव्हाण पासून, विलासराव देशमुख पासून, निलंगेकर साहेबांपासून अनेक नेत्यांचा भारतीय राहिलेला आहे. त्यांनी या मराठवाड्याच्या विकासासाठी आपला आयुष्य दिलेला आहे. त्याची भूमिका होती सर्व जाती जमाती आणि समाजाला न्याय मिळवून देण्याची. ही भूमिका त्यांची होती. जी आपल्या देशाची संस्कृती आहे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई एकता ती मजबूत झाली पाहिजे, ती संस्कृती त्यांची होती. मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे, हे त्यांची संस्कृती होती. आणि त्याला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि काँग्रेस पक्ष, राहुल गांधीजी असो, खरगे साहेब असो, आमचे चरित्र साहेब असो, किंवा या स्टेजवर बसलेले नाना पटोलेजी असो, किंवा बाळासाहेब थोरात असो, विजय वडेट्टीवार असो, सगळ्यांची आमची सर्वांची एकच भूमिका आहे. या गद्दारी करून, धड फोडून, नियमाप्रमाणे जी सरकार स्थापित झालेली आहे आणि महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा रक्त आहे, यांच्याशी महाराष्ट्राला वाचवायचं आहे. म्हणून आपण सर्वांना मला विनंती करायचं आहे की आपण सगळे मिळून एक संकल्प घेऊन निर्धार घेऊन जा की महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला कुठली सीट कोणाकडे जाईल, कुठे कोण लढेल. मराठवाडा काँग्रेसची भूमी राहिलेली आहे. काँग्रेसला प्रेम करणारा मराठवाडा राहिलेला आहे, मराठवाड्याची जनता राहिलेली आहे. आमच्या सर्वांचं लक्ष आहे मराठवाड्यावर. आपण काही काळजी करू नका. लोकांना प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारच्या निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहोत. फक्त आपण खंबीरपणे एकजुटीने आपण तयार राहा. आणि येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये चव्हाण साहेबांनी सांगितलं की प्रत्येक 9च्या 9 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची सरकार आली पाहिजे आणि महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त सरकारतून मुक्त करून या महाराष्ट्राचा गौरव आपल्याला पुन्हा प्राप्त करायचा आहे, आणायचा आहे. एवढं सांगून माझा 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.